नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, विधान परिषदेच्या 9 जागा 13 तारखेलाच रिक्त झालेल्या आहेत त्या, आणि त्या 9 जागी आता नवीन विधान परिषद सदस्य घेण्याचं काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस आहे, परंतु अद्याप उमेदवार ठरलेले नाहीत. अजून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तसंच कुणालाही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दस्तूर खुद्द भारतीय जनता पक्षाचे 5 विधान परिषद सदस्य निवडून जातील एवढं त्यांच्याकडे मतदान आहे. 133 विधानसभेला त्यांची निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदेचे 2 निवडून जातील. एकनाथ शिंदेकडे 57 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे 41 आमदार असल्यामुळे 1 आमदार त्यांचा निवडून जाईल. 29चा कोटा आहे. तर महाविकास आघाडीचे किती निवडून जातील आणि त्यामध्ये कुणाला संधी मिळेल? महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी उभं राहावं असं काही मत आहे सगळ्या जणांचं, परंतु उद्धव ठाकरेंनी काहीशी माघार घेतलेली आपल्याला दिसते, परंतु त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे. तर या सगळ्या चलबिचल, या सगळ्या गोष्टीमध्ये इंदापूर तालुक्याचा नंबर लागेल का? आता महाविकास आघाडीकडे तर बलाबल नाहीये. उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातूनच इंदापूरला उमेदवारी मिळाली तर मिळू शकते, किंवा भारतीय जनता पक्षातनं सुद्धा इंदापूरला उमेदवारी मिळू शकते, असं काहीसं चित्र आहे. तर ती भारतीय जनता पक्षाची असू द्या किंवा महाविकास आघाडीची असू द्या. तर याच विषयाची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये 15 जागा रिक्त होणार आहेत. आता 9 जागा रिक्त झालेल्या आहेत. आता यामध्ये नीलमताई गोरे असेल, अमोल मिटकरी असेल, या सगळ्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यात पक्षीय बलाबल जर आपण बघितलं, सुरुवातीला आपण पक्षाचं बलाबल बघू की कुठल्या पक्षाचे किती आमदार आहेत आणि काय होऊ शकतं. बघा, भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. त्यांचं 133 आमदार आहेत. एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्यांचे 57 आमदार आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, त्यांचे 41 आमदार आहेत. तर 4थ्या क्रमांकावरती एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यांचे आमदार 4थ्या क्रमांकाचे आहेत. तर 5वा क्रमांक हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणायचं, ज्या काँग्रेस पक्षाचे 16 आमदार निवडून आलेले आहेत. आणि 4थ्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, ज्यांचे आमदार आहेत 10. तर इतर सुद्धा आहेत, अपक्ष आहेत, छोट्या छोट्या पक्षांचे आहे. जसं विनायक मेटे यांचा पक्ष असेल जनस्वराज्य, यम असेल, ह्या छोट्या छोट्या पक्षांचे 1-2 असे आहेत. तर आता या विधान परिषद सदस्यासाठी पक्षाचा म्हणजे विधान परिषद सदस्याला मतदान देण्याचा कोटा जो आहे हा आहे 29 मताचा. 29 मताचा कोटा असल्या कारणानं महाविकास आघाडीची मतं आहेत. बघा, उद्धव ठाकरे गटाचे 20, ह्यांचे आपल्या काँग्रेसचे 16 झाले 36 आणि शरद पवारांचे 10 झाले 46. आता 46 आमदारांचा गट आहे ह्यांचा. त्याला 1 विधान परिषद सदस्य निवडून जायला 29ची गरज आहे. तर 29 आहे त्यांच्याकडं आणि उर्वरित जी शिल्लक मतं राहतात, बघा बरीच मतं शिल्लक राहतात. तसंच अजित पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्याकडे सुद्धा 41 मतं आहेत. यांना मताचा कोटा आहे 29चा. 29, 30 आणि 41 12 मतं यांची शिल्लक राहत आहेत. ही जर 12 मतं जर महाविकास आघाडीला जाऊन पडली तर मात्र महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार निवडून येतो. आता एकनाथ शिंदेचे सुद्धा मतं आहेत 29 मतं, म्हणजे एकनाथ शिंदेकडे आहेत 57. त्यांना 1 मताची गरज आहे दुसरा उमेदवार निवडून आणायला. आता त्यामध्ये ते उमेदवारी कोणाला देत आहेत? नीलमताई गोरे यांचं जे विधान परिषद होती ती संपलेली आहे. आता नीलमताई गोरे किंवा इतर कोणी, म्हणजे भाऊक गर्दी झालेली आहे. यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय आणि भली मोठी अशी गर्दी यामध्ये झालेली आहे की मला उमेदवारी मिळावं, मला मिळावी असं म्हणणाऱ्यांची संख्या ही खूप आहे.
आणि मग यामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी मिळते हे सुद्धा महत्वाचं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, परंतु अद्याप तरी उमेदवारी अर्ज कुणीही दाखल केलेले नाही. आता राज्यसभेची जी निवडणूक झाली, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांना महाविकास आघाडीनं एकमुखानं पाठिंबा दिला. शरद पवार राज्यसभेवरती गेले. आता राज्यसभेचा सुद्धा हाच कोटा ठरलेला होता, एकच खासदार निवडून जाईल अशी परिस्थिती होती. आणि आता सध्या मात्र बघा, विधान परिषदेवरती मात्र राज्यसभेला शरद पवारांना पाठवलं, आता विधान परिषदेला महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. जर उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली तर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची दोघं पाठिंबा द्यायला तयार आहेत. परंतु इतर कोणाला जर उमेदवारी दिली तर ही मतं फुटण्याची शक्यता आहे. त्या भीतीपोटी उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाईल आणि दुसरा उमेदवार कोण उभा केला जाईल किंवा केलाच नाही जाईल असं शक्यता आहे. जर दुसरा उमेदवार उभा केला तर ती उमेदवारी काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला मिळू शकते आणि राष्ट्रवादी शरद पवारांना जर उमेदवारी मिळाली ती दुसरी तर ती इंदापूर तालुक्याला मिळू शकते अशी ही शक्यता आहे. आता दुसरं विधान परिषदेचं जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटातनं पाहिलं तर तिथं अमोल मिटकरी यांची विधान परिषद संपलेली आहे. मग सुनीत्रा वहिनी अजित पवारांनाच पुन्हा संधी देत आहेत का काय हे सुद्धा महत्वाचं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 2 निवडून जाऊ शकतात विधान परिषद सदस्य आणि यामध्ये एक निलमताई गोरे असतील किंवा इतर कोणी असतील यांना संधी देत आहेत का एकनाथ शिंदे हे सुद्धा महत्वाचं आहे. तसंच आता भारतीय जनता पक्षाचे 33 उमेदवार आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जवळपास 4 ते 5 उमेदवार सहजासहजी विधान परिषदेवरती निवडून जाऊ शकतात. आता भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेलं आहे की ज्या कोणी निवडणुका लढवल्या असतील पहिल्या आणि त्यात त्यांचा पराभव झाला विधानसभेला किंवा लोकसभेला खासदारकीचं तिकीट दिलं, तुमचा पराभव झाला, विधानसभेला तिकीट दिलं, तुमचा पराभव झाला, तर तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. उमेदवारी ही नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी काम दिली जाईल असंही सांगण्यात येतंय. नवीन माणसाला दिली जाईल ज्याचं राजकारणामध्ये अस्तित्व आहे आणि त्याला अजून संधी मिळाली नाही, त्याला एकतर उमेदवारी दिली गेलेली नाही, अशा माणसाला उमेदवारी दिली जाईल असं सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या जे टीम असेल, कोर कमिटी असेल त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारी ही निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या माणसाला दिली जाईल असं जाहीर केलेलं आहे. तर बघा, आता एकूण 9 उमेदवार निवडून जाणार आहेत आणि यामध्ये आता पेच असा निर्माण झालेला आहे की उद्धव ठाकरेंनी जरी उमेदवारी अर्ज दाखल केला किंवा अजून जरी कोणी महाविकास आघाडीतनं उमेदवारी अर्ज दाखल केला तरी 10वा उमेदवार हा एकनाथ शिंदे उभे करणार असं त्यांनी आता जाहीर केलेलं आहे. बघा, 10वा उमेदवार उभा करण्याच्या अगोदर सुद्धा बघा, भारतीय जनता पक्षाचे जे 5 उमेदवार निवडून जाणार विधान परिषदेवरती, त्या 5वा उमेदवार हा इंदापूर तालुक्यातला असेल का? प्रदीप गारटकरांना शब्द दिलाय का विधान परिषदेचा किंवा प्रवीण मानेंना दिलाय का विधान परिषदेचा शब्द हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रदीप गारटकर असेल, प्रवीण माने असतील, यांना सुद्धा विधान परिषदेचा शब्द दिला जाऊ शकतो. तर बघा, आता ही निवडणूक जी आहे 9ला 9 उमेदवार जर राहिले तर मात्र बिनविरोध होईल. म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार, महाविकास आघाडीचा 1, भारतीय जनता पक्षाचा 5 आणि अजित पवार गटाचा 1 उमेदवार, असे जर गेले 9 उमेदवार तर हे 9 बिनविरोध होऊ शकतात. आणि जसं आता एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की 10वा उमेदवार हे आम्ही उभा करणार आहे, म्हणजे 3रा उमेदवार उभा करून तो निवडून आणण्याची ताकद एकनाथ शिंदेच्यात आहे का? म्हणजे तो जर उमेदवार निवडून आला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होईल असंही आपल्याला दिसतंय. म्हणजे महाविकास आघाडीची जर मतं फुटली तर आता महाविकास आघाडी काँग्रेस यांचं असं झालेलं आहे की ह्यांचे आमदार खासदार सहजासहजी फुटतायत. म्हणजे त्यांना ईडीची भीती दाखवली, सीडीची दाखवली, सीबीआयची दाखवली की ते घाबरतात. जसं आपण बिहारमध्ये बघितलं की राज्यसभेवर पाठवायचे होते, काँग्रेसची 10 मतं फुटली, त्यामुळं काँग्रेसची मतं फुटल्यामुळं राज्यसभेच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे की अशाच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेळा मतं फुटलेली आहेत आणि ती मतं फुटल्यामुळं महाराष्ट्रातली मतं फुटल्यामुळं
बघा राज्यसभेला सुद्धा उमेदवाराचा पराभव झाला होता. ते मंडलिक निवडून आलेले होते कोल्हापूरचे राज्यसभेवरती. हे आपण पाहिलेलंच आहे. अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राची सुद्धा होऊ शकते. जर एकनाथ शिंदे यांनी जर 10वा उमेदवार उभा केला आणि 10व्या उमेदवाराला जर मतं पडली, म्हणजे एकनाथ शिंदेंनी जर 10वा उमेदवार उभा केला तर निवडणूक लागणार आहे, आणि जर नाही उभा केला तर मात्र निवडणूक बिनविरोध होईल. आता हे चित्र काहीच आज स्पष्ट होईल. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या उमेदवार कोण उमेदवारी अर्ज दाखल करते, त्यामध्ये इंदापूरला संधी मिळते का नाही मिळत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तितकंच आता आपल्याला मित्रांनो. तर बघा, सध्या तरी 9 उमेदवारांची चर्चा आहे, परंतु 10व्या उमेदवाराची सुद्धा चर्चा आहे आणि ही जोर धरते चर्चा. त्यामुळे नेमकं काय होईल ते आपल्याला उद्याच्याला चित्र स्पष्ट होईल 3 वाजेपर्यंत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.